आपले सुरुवात मुख्यमंत्री जीवन विकास विद्यालय लातूर विद्यार्थी आणि ट्रॉफी विद्यालयाचे नमस्कार. आज स्पर्धेबद्दल तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून थोडंसं परिचित माहिती द्या सर. आज आपण दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या. याच्यामध्ये जिल्ह्यातील ज्या दिव्यांग शाळा आहेत याच्यामध्ये 600पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. विविध प्रकारच्या 80पेक्षा अधिक प्रकारचे खेळ खेळून त्यांनी विविध स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय असे क्रमांक मिळवलेले आहेत. आणि विशेषतः त्यांचा दिव्यांगाचा क्रीडा मैदानावर तिथं त्यांचा जो आत्मविश्वास होता आणि त्यांचा जो उत्साह होता तो वाखाणण्याजोगा होता. सर्व विजयी संघांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यांना थोड्याफार फरकानं पराभव स्वीकारावा लागला त्यांना पण पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जिल्हा परिषद स्पर्धेत तुमचं खूप चांगलं काम आहे सर, गायकवाड सर आणि गायकवाड सरांचं. त्याच्यानंतर अजून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय काय उपक्रम राबवणार आपण दिव्यांगासाठी? पुढील काळात आपण दिव्यांगासाठी वेगवेगळ्या योजना जिल्हा परिषदेकडून राबवल्या जातात, त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आता आजच्या स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत, नंबर आलेले आहेत, या विद्यार्थ्यांना आपण राज्यस्तरावर खेळण्यासाठी पाठवणार आहोत आणि त्यांना त्यांच्यासाठी आपण सरावाची सुद्धा सोय केलेली आहे, जेणेकरून ते राज्यस्तरावर स्पर्धेमध्ये प्रथम तिथे येतील. त्याच्यानंतर मी आपले जीवन विकास मुख्यमंत्री विद्यालयाचे क्रीडा शिक्षक महेश पायने सरांना नमस्कार सर. आमच्या चॅनलला आजच्याबद्दल तुम्ही माहिती पाहिजे. आज या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात दिव्यांग असलेलं कोणतंही व्यंग त्यांनी या खेळाडूंनी मैदानावर दाखवलं नाही. हिरिरीने सहभाग घेऊन धडपडत पडत का होईना त्यांनी पूर्ण सीमा पार केली त्यांची. 100 मीटर असेल, 200 मीटर असेल, 400 मीटर असेल. आणि त्याचबरोबर आपले दिव्यांग सक्षमीकरण विभागांनीही खेळाडूंना उत्कृष्ट मैदान, भोजन यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. यासोबतच सर्व पंचमंडळ, क्रीडा शिक्षक यांनीही स्पर्धेत उत्तम कामगिरी केली, त्यांचेही आभार मानतो. सर, जाता एक विषय विचारत आहे, आपले जिल्हास्तरीय स्पर्धा किती वर्षापासून होत्या त्याच्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे. जवळपास 2000 सालापासून मी लागलो तेव्हापासून जिल्हास्तरीय स्पर्धा होती आणि 25 वर्ष झाली. तुमचं जिल्हास्तरीय आता दिव्यांगाच्या जिल्हास्तरीयची मी आता बघत आहे काही वर्षापासून तुमचं काम खूप आहे क्रीडा क्षेत्राबद्दल, त्याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला? नाही, आता मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळे हे माझं कर्तव्यच आहे आणि खेळानंच मला नोकरी दिली, त्यामुळं मला खेळाची सेवा करणं हे माझे पहिलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे हे माझं कामच आहे ते की मी खेळवणं हे माझं स्वतःचं काम आहे. त्यासोबत आपल्या विशेषतः मी दिव्यांग शाळेत आहे शिक्षक, त्यामुळे हे दिव्यांगाची एक नातं माझं वेगळं आहे. त्यामुळे ह्या स्पर्धा घ्यायला तर मला अजून जास्त उपयोग. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जाता जाता एक आपले समाज कल्याणचे गायकवाड सरांकडून काही गोष्टी मी जाणून घेणार आहे. नमस्कार सर. सर, तुमच्या जिल्हा परिषदमध्ये खूप चांगलं काम आहे, दिव्यांगांना खूप मदत करतात, त्याच्याबद्दल आमच्या चॅनलला मार्गदर्शन पाहिजे. आज जिल्हास्तरीय दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने खेळून आणि प्रयत्नाने यश कौशलेले आहे. आणि हे यश संपादन करत असताना आमचा विभाग असेल किंवा आमच्या विभागांतर्गत ज्या दिव्यांग शाळा आहेत, शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक, विशेष शिक्षक, खरं तर यांचं हे यश आहे. आणि नक्कीच राज्यस्तरीयमध्ये आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त गोल्ड मेडल येतील याची मला नक्कीच अपेक्षा आहे. आणि या गोल्ड मेडलसाठी आमच्या विभागाकडून जे काही सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य दिव्यांग मुलांना लाभेल. आणि भविष्यातही आमचे जे लातूरचे विद्यार्थी आहेत ते लातूरचे विद्यार्थी सर्व महाराष्ट्रातच नव्हे तर इंटरनॅशनलसुद्धा खेळून ते यश संपादन करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमच्या यूट्यूब चॅनल वाटेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.